नमस्कार, मी अमित परब। माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करून रेग्युलर प्रॉपर्टीचे अपडेट मिळवा व हा व्हिडिओ लाईक व भरपूर लोकांना शेअर करायला विसरू नका। तर मंडळी, व्हिडिओ बघताना जे नवीन असतील त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका असेल, लांजा तालुका असेल, या ठिकाणी तुम्हाला जागा बघण्यास माझी मदत होऊ शकते। तर मंडळी, आज आपण या ठिकाणी बघणार आहेत 19 एकरचा प्लॉट। तत्पूर्वी सगळ्यांना विनंती आहे, हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या प्रॉपर्टीची अधिक माहिती या ठिकाणी नक्कीच मिळू शकते। तर मंडळी, श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने आज आपल्याला या ठिकाणी 19 एकरचा प्लॉट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे। टेबल प्लॉट आहे आणि स्वामींच्या कृपेने या ठिकाणी आपल्याला ही जमीन नक्कीच विकत घेता येऊ शकते। जे अशक्य आहे ते शक्य करण्याचं काम या ठिकाणी स्वामींच्या कृपेने तुम्हाला नक्कीच या ठिकाणी ही जागा विकत घेण्यास मदत होऊ शकते। तर मंडळी, या जागेचं लोकेशन, गावाचं नाव, सातबारा डिटेल्स किंवा वाडीचं नाव किंवा रोडचं नाव तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्ष भेटल्यावर नक्कीच या ठिकाणी दिलं जाईल। कारण या ठिकाणी आम्ही प्लॉटचे डील करत असताना एजंट लोकांमार्फत जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी विकत घेत असता, त्यामुळं काही लोक आजूबाजूला एजंट्स असतात, त्या एजंटमार्फत प्रॉपर्टीज विकत घेण्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी आम्हाला काही अनुभव आलेले आहेत। त्या अनुभवामुळे या ठिकाणी आम्ही गावाचे लोकेशन किंवा जागेचं वाडीचं नाव आम्ही या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे। तर नक्कीच मंडळी, कृपया नोंद घ्यावी आणि या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की हा प्लॉट व्हिजिट करा। या प्रॉपर्टीची पूर्ण डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकता, पण प्रत्यक्ष येऊन तुम्ही या ठिकाणी मला भेटलात तर तुम्हाला हा प्लॉट मी दाखवू शकतो। अन्यथा प्लॉटची डिटेल्स तुम्हाला फोनवर दिली जाणार नाही आहे, याची नोंद घ्यावी। तर मंडळी, या ठिकाणी 19 एकरची जागा पूर्ण टेबल प्लॉट आहे। काजू बागायत शेती केलेला प्लॉट आहे। प्लॉटमध्ये 300 काजूची लागती झाडं या ठिकाणी अवेलेबल आहेत। प्लॉटपर्यंत रोड अवेलेबल आहे। प्लॉटच्या बाजूला वाडी वस्ती अवेलेबल आहे। प्लॉटमध्ये फोनचं नेटवर्क आहे आणि लेवल प्लॉट आहे। प्लॉटमध्ये कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं। लाईट कनेक्शन तुम्हाला वाडी वस्तीतून 3-4 पोल आणल्यास या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध होऊ शकतं। आता काजूची झाडं लागत्या एजमध्ये आहेत आणि बाकीचा मोकळा प्लेस आहे, म्हणजे काही ठिकाणी मोकळी जागा या ठिकाणी अवेलेबल आहे। त्यामध्ये तुम्हाला नवीन प्लांटेशन काजूचं असेल, आंब्याचं प्लांटेशन असेल, नारळ, सुपारी, तसेच जांभूळ, आवळा, चिकू, पेरू, तसेच चंदन लागवड असेल किंवा बांबू लागवड असेल, अशी लागवड तुम्ही या ठिकाणी करून आर्थिक उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता। प्लॉट चांगला आहे, मातीचा प्लॉट आहे, कुठे कुठे जांभा दगड आहे, असा प्लॉट आहे की तो तुम्हाला नक्कीच आवडू शकतो। या ठिकाणी आम्ही JCBच्या साहाय्याने काही ठिकाणी लेवल केलेले आहे। प्लॉट पूर्ण असा स्लाइटली स्लोप जास्त नाही आहे। पूर्ण बहुतेक प्लॉट हा ऑलमोस्ट टेबल प्लॉट आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून फक्त मोजून 3 किलोमीटर अंतरावर ग्रामीण भागामध्ये वाडी वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे। नक्कीच तुम्हाला आवडेल। तसेच मुंबई गोवा हायवेचं चौपदरी करण्याचं काम चालू आहे। रेल्वे स्टेशन प्लॉटपासून जवळपास आहेत। तसेच जे मेन बाजारपेठ आहे ती प्लॉटपासून जवळपास आहे। आणि तुम्ही शेतीसाठी जागा शोधत असाल, मोठा प्लॉट शोधत असाल, तर त्या लोकांसाठी हा प्लॉट नक्कीच योग्य आहे। 1 एकर 2 एकर यामध्ये तुम्हाला प्लॉट दिला जाणार नाही आहे। पूर्ण सलगच्या सलग प्लॉट या ठिकाणी आम्ही विकतो आहे। 19 एकरची जागा पूर्ण प्लॉट जे घेणारे असतील त्यांनीच या ठिकाणी कॉल केला पाहिजे। 2-3 एकरसाठी कुणीही कॉल करू नये। तर मंडळी, या जागेची डिटेल्स वर्ग 1ची जमीन आहे। सातबारा क्लिअर टायटल असलेली जागा आहे। लाईट, पाणी, रोड या तिन्ही व्यवस्था ज्या प्लॉटमध्ये मुख्यतः असणं आवश्यक आहे त्या सर्व व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात। आणि काजू आणि आंबा लागवडीसाठी, रत्नागिरी हापूस आंब्याच्या लागवडीसाठी ही जागा हापूस आंबा लागवडीसाठी ही जागा अप्रतिम
आणि खूप योग्य तिची जागा आहे। या ठिकाणी जे क्लायमेट आहे आंबा लागवडीसाठी आणि काजू लागवडीसाठी योग्य हवामान म्हणजे उष्ण आणि दमट हवामान आणि सागरी हवामान या ठिकाणी जवळपास आहे। तर नक्कीच प्रॉपर्टी चांगली आहे, वेळ घालवू नका, या जागेला व्हिजिट करा। मुख्यतः ही शेतीची जागा आहे। या ठिकाणी तुम्हाला शेतीचा सातबारा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे किंवा शेतीचा दाखला असणं आवश्यक आहे। शेतीचा दाखला म्हणजे फार्मर सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही माझ्याशी या ठिकाणी शेतकरी दाखलासुद्धा तुम्ही माझ्याकडून बनवून घेऊ शकता। तर मंडळी क्लिअर टायटल असलेली जागा, वेळ घालवू नका, या जागेला भेट द्या आणि ह्या जागेला विकत घ्या। नक्कीच मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन प्रॉपर्टीच्या व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू।